भारतीय नरहरी सेनेच्या आव्हानास प्रतिसाद, सोनार समाजाची संयुक्त बैठक संपन्न. नमस्कार, इनसर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभूषण काकासाहेब बोराडे यांनी केले. सर्व शाखीय सोनार समाजाच्या विचारमंथन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुराडे हे होते. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांना उपेक्षित ठेवण्यात सर्व शाखीय सोनार समाजच जबाबदार असल्याचे सांगून संतांच्या मांदियाळीत अग्रभागी असून ही पाहिजे तेवढी प्रसिद्धी आपण महाराजांना देऊ शकलो नाही. त्यासाठी सर्व शाखीय सोनार समाजाच्या एकत्रित येण्याचं आव्हान बुराडे यांनी केलं. यावेळी बोलताना उमेशजी बुराडे म्हणाले, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा हा सर्वांनी मिळून साजरा केला तर त्याला वेगळे स्वरूप येईल. महाराजांना एकाच जातीत शाखेत अडकवून जकडून न ठेवता आपणच आपल्या महाराजांवर अन्याय करतोय. संत नरहरी महाराज सोनार हे एकमेव संत पांडुरंगाच्या कटीत विलीन झाले अशा थोर संतांची स्मृती कायम जगाला राहण्यासाठी आपण आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी अनंतजी तरकसंबंध, माननीय सोनार समाज अध्यक्ष तसेच सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष अरुण सेठ मंजरतकर, सोनार समाज अध्यक्ष जगदीश जोजारे, भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश महानिरीक्षक तथा सोनार समाज उपाध्यक्ष लंकेशदादा बुराडे, आनंदजी कासेगावकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेश जोजारे, सचिन बानकर, गणेश मैड, सोनार समाज संस्था उपाध्यक्ष संजय ढाळे, सुमित पारखे, सारंग महामुनी, मुकुंद भूमकर, सोमनाथ अष्टेकर, रामचंद्र अष्टेकर, दिलीप सिद्धवाडकर, नितीन बोकन, पांडुरंग महामुनी, विशाल कोणेरीकर, सतीश पारखे, बाळासाहेब वेद पाठक, प्रवीण महामुनी, केशव महामुनी, प्रसाद ढाळे, राजेंद्र कासेगावकर, संजय उपळकर, गणेश पंडित, बालाजी दीक्षित, उमेश बागडे, अनंत अष्टेकर आदी सर्व शाखीय सोनार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. धन्यवाद. मी बंडू घाडगे, इनसर्च न्यूज, बोहाळी.